सीमेवर सैन्य लढलं, श्रेय मोदींनी घेतलं. प्रियंका गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका. हल्ला झाल्यावर मनमोहन सरकारप्रमाणे गप्प बसणार नाही. काँग्रेसच्या काळात लपलेले अतिरेकी वेचून वेचून मारले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं वक्तव्य. इंदिरा गांधींनी पाक व्याप्त काश्मीर का सोडलं? अमित शहा यांचा लोकसभेमध्ये थेट सवाल. पाक समस्या ही जवाहरलाल नेहरूंमुळेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठणकावलं. कोकाटेंच्या राजीनाम्याची शक्यता मावळली. मराठा मंत्र्यांचा बळी द्यायला अजित पवार तयार नाहीत. लाडकी बहीण योजनेमध्ये भ्रष्टाचार, खासदार सुप्रिया सुळे यांचा पत्रकार परिषदेमध्ये दावा. पोलिसांची कारवाई संशयास्पद, ही खासगी आयुष्यामध्ये ढवळाढवळ. एकनाथ खडसे यांचा थेट दावा. अतिरेकी मारून मेहरबानी केली का? माजी खासदार राजन विचारेंचं संतापजनक विधान. अतिरेकी मेले यावर काँग्रेसचा विश्वास नाही, विजय वडेट्टीवार यांचं धक्कादायक वक्तव्य. भंडाऱ्याच्या सहकार क्षेत्रात काँग्रेसला नाकारलं. भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पटोले पराभूत. बोगस शिक्षक भरती प्रकरणी एसआयटीची स्थापना. बोगस शिक्षक भरती प्रकरणात 24 अधिकारी अटकेत. जीर्ण झालेल्या इमारतींमधील 935 जणांना मराठमोळ्या दिव्याचा लोकसभेमध्ये गौरव. विश्वविजेत्या दिव्यावर चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव. पावसामुळे दिल्लीकरांची तारांबळ. अचानक आलेल्या पावसामुळे चारही बाजूंनी ढग दाटले. दिल्लीकरांचा प्रवास काहीशा अंधुक वातावरणात.